आयुर्वेदामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक संकल्पना आहे. म्हणजे काय आहे, की आपल्या घरामध्ये समजा एक 10 मेंबर असतील किंवा 5 मेंबर असतील. तर 5 मेंबरपैकी प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ काय, एखादा माणूस हा जाड असेल, परंतु तो फक्त 1-2 चपात्या खात असेल. परंतु एखादी व्यक्ती सडपातळ असेल, परंतु ती मात्र 5-5 चपात्या खात असेल. तर हे असं का होतं? तर ह्या प्रश्नाचं उत्तर प्रकृती या शब्दामध्ये दडलेलं आहे. प्रकृती म्हणजे काय, की जे निसर्गतः आईच्या गर्भामध्ये असताना आईच्या पेशीपासून आणि वडिलांच्या पेशीपासून स्वभाव गुणधर्मानुसार जे बाळामध्ये व्यक्त होत केलं जातं, त्याला प्रकृती म्हणलं जातं. आणि प्रकृतीचे मग वातज, पित्तज, कफज असे प्रकार आहेत आणि मग एखाद्या व्यात प्रकृतीच्या व्यक्तीला वातुळ आहार खाल्ल्यानंतर त्याचा आजार हे वाढणार आहेत किंवा त्याला होणारी लक्षणं ही वाताची लक्षणं उत्पन्न होणार आहेत. एखादी पित्त प्रकृती व्यक्ती असेल, त्याला पित्तकर आहार, तिखट, उष्ण, तीक्ष्ण असं जर खाणं त्याचा आहार असेल, त्याचप्रमाणेच रात्री जागरण असतील, तर त्याचे पित्ताचे विकार जे आहेत, उदाहरणार्थ पित्ताचे त्रास होणं, ॲसिडिटी, आर्टिकेरिया, स्किन डिसीजेस, डोकं दुखणं असेल, उष्णतेचे विकार असेल, हे त्याला वाढणार आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्याला कफाची प्रकृती आहे, अशा कफप्रकृती व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर त्यानं सतत झोपत राहिला, दिवसभर झोपला, खाणंसुद्धा स्निग्ध अन्नपान असेल, तर त्याच्यामध्ये त्याचे कफाचे विकार वाढतात आणि कफाचे विकार वाढल्यामुळे कफाच्या संदर्भामध्ये ज्याची ट्रीटमेंट करायची असते, तर कफाच्या विरुद्ध गुणधर्माची ट्रीटमेंट करावी लागते. पित्ताच्या व्याधीमध्ये पित्ताच्या विरुद्ध गुणधर्माची ट्रीटमेंट करावी लागते आणि वाताच्या व्याधीमध्ये वातशमन करणारी ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ या प्रकृतीचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याला औषधांचे डोस ॲडजस्ट करताना असेल, आहाराचं नियोजन करताना असेल, विहाराचं नियोजन करताना असेल, प्रकृती ही विचारात घ्यावी लागते. तुम्ही आता जे स्क्रीनवरती वाताच्या प्रकृतीची लक्षणं, पित्ताच्या प्रकृतीची लक्षणं आणि कफाच्या प्रकृतीची लक्षणं बघताय, तर तुम्ही आता तुमची प्रकृती कुठे आहे त्याच्यामध्ये शोधा आणि जर तुम्हाला काही शंका असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आम्ही तुमच्या प्रकृतीनुसार योग्य ते उत्तर किंवा योग्य ते पथ्यपाणी आहार आम्ही देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.